नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूप अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली. ही मालिका जी आहे त्यातील सगळे कलाकार, सगळं पात्र, सगळ्यांच्या जे आहे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. तर मित्रांनो, या मालिकेचा येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो आपल्याला पाहायला मिळतोय. आता जीवाने काव्यासमोर त्याच्या नावाचा टॅटू मिटवलेला आहे. आपल्या प्रेमाची एकच निशाणी राहिली होती, ती सुद्धा जीवाने मिटवली. याचाच विचार करून आता ती खूप रडत असते. त्यानंतर काव्य आता मिथुन काकांना भेटते आणि त्यांच्याकडे न्याय मागू लागते. ती म्हणते की आता तुम्हीच तुमच्या लाडक्या भाषाला म्हणजेच जीवाला समजवा की माझं प्रेम होतं, माझं प्रेम स्वीकार. तुम्हाला आता सगळं समजलं आहे, प्लीज माझी मदत करा. तर मिथुन काका म्हणतात, मी काय समजावू जीवाला? त्याची बाजू कळल्यानंतर तर मला त्याच्यावरच दया येत आहे. जेवढी जीवाची चूक आहे ना या सगळ्यात, त्यापेक्षा जास्त तुझी चूक आहे. तू लग्नाला तयारच व्हायला पाहिजे नव्हतं. ज्यावेळेस तुझं जबरदस्तीने लग्न लावायला घेतलं तेव्हाच जर तू सांगितलं असतं ना की तुझं जीवावर प्रेम आहे, तर हे सगळं काही झालंच नसतं. पण तू कोणाला एका शब्दाने हे बोलली नाहीस आणि लग्नाला तयार झालीस. आणि जीवा आल्यानंतर त्याला दिसलं की तू पारची बायको झालेली आहेस. त्याच्या समोरचे सगळे मार्ग बंद झाले, म्हणून त्याने रागाच्या भरात नंदिनी सोबत लग्न केलं. आता तुला जेवढा त्रास होतोय ना त्यापेक्षा जास्त त्रास जीवाला होतोय. पण तो एक आता अशा परिस्थितीत अडकलाय तर तुला सोडू शकत नाही आणि नंदिनीलाही स्वीकारू शकत नाही. एकीकडे तू आहेस तर दुसरीकडे त्याचा मोठा भाऊ आहे, त्याचं संपूर्ण कुटुंब आहे. तर इकडे काव्यालाही बोलू लागते की काही झालं तरी मी जीवाला विसरू शकत नाही. पार्थला नवरा म्हणून मी कधीच स्वीकार करणार नाही आणि फक्त तुम्ही मला बोलताय. पार्थही या लग्नाला नकार देऊ शकले असते. आमच्या दोघांचे प्रेम खरं होतं आणि ते एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येणारच.